शेखर, काय झालं? तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की नेत्रांनी हे घर सोडून जायला नको? तसं असेल तर सांगा मला, मी समजवते आईंना, ऐकतील त्या माझं. मी पाया पडते त्यांच्यात, आधीला समजवते, त्यांना समजवते, पण तुम्ही प्लीज प्लीज तुम्ही असा त्रास करू नका घेऊ. ठीक आहे, मी निर्जीव वस्तूसारखी पडून राहीन या घरात. या घरासाठी मला असे 100 त्रास झाले, माझ्यावर असे 100 आरोप झाले, तरी चालतील शेखर. पण तुम्हाला असं नाही पाहू शकत मी. हे बघा शेखर, तुम्ही, आधी, आपली नाती खूप महत्वाची आहेत माझ्यासाठी, आणि ती जपण्यासाठी माझा जीव गेला ना शेखर तरी सुद्धा चालेल. प्लीज ही जीव देण्याची भाषा पुन्हा ऐकायची नाही मला. मग काय करू मी शेखर? जर माझ्या नशिबात तेच लिहिलं असेल तर तसंच होणार ना. मी नर्स होते, परिस्थिती नव्हती आमची. मग तुम्ही लग्न केलं शेखर माझ्याशी, आणि मी या घरात आले, म्हणून ही अशी मतं बनवली जात आहेत माझ्याबद्दल, आणि तेही अशा एका मुलीकडून जी नाही नाही, जाऊ दे. मला हा विषय वाढवायचाच नाही. तुम्हाला त्रास होतोय ना? मी समजावते आईना, ते ऐकतील. नाही, त्यांना त्रास होईल मला मान्य आहे, पण ऐकतील त्या. मी बोलते आईंशी, तुम्ही नका त्रास करून घेऊ. शिखर, हात सोडा माझा. नेत्रा जायला नकोय की नाही या घरातून? मग मी बोलते आईंशी ना, तसंच होईल. मग त्याची खरंच काही गरज नाहीये. फक्त रुपाली, ती आपल्याला अद्वैतची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण गुरुजींनी सणाली. आई आहे ना शेखर. आईपेक्षा सर्वात मोठं रक्षा कवच काय असू शकतं? मला मान्य आहे, आधीला मी जन्म नाही दिला, पण माझ्या पोटच्या मुलासारखं वाढवलंय मी त्याला. माहितीये ना तुम्हाला. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? पण आता असं वाटतंय की आपल्या घरावरचं खूप मोठं संकट दूर झालंय. हो, हे मात्र खरंय. तुम्हाला मी सांगू का आई, मला खूप भीती वाटायची नेत्रा इथे होती तर. असं वाटायचं की ही कधी काय करेल काहीच नेम नाही. कधी माझ्यावर कुठले आरोप करेल, मला खूप भीती वाटायची आई. मी खरंच सांगते तुम्हाला, गेले कित्येक दिवस मी खूप मोठ्या दडपणाखाली होते. पण आता असं वाटतंय की आपल्या घराला लागलेलं खूप मोठं ग्रहण संपलंय. आता संपलंय ना ग्रहण, मग डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही, नाहीतर तुझं घर उन्हात बांधेन. अहो, समजा तुमच्या लाडक्या सुनेला सारखी डोळ्यात पाणी आणत असते. बाबा, आता मी तुमची काळजी घेईन ना, आणि आधी तुम्हाला जशी औषधं देत होते ना तशीच देईल. खरंच लवकर बरे व्हाल तुम्ही. रुपाली, आता तुला पहिल्यांदा शेखरच्या मनातील गैरसमज दूर करावे लागतील. गुरुजींनी त्याला जे सांगितले ना ते त्यांनी अगदी मनावर बिंबवून घेतले, आणि आता या सगळ्या गैरसमजापासून त्याला दूर करायला तुला झटावं लागेल. तू शेखरशी लग्न करून या घरात आलीस ना, तेव्हाच असं घर सावरलंस
तसंच आत्ताही सावरशील मला अगदी पूर्ण खात्री आहे. पण आता यापुढे तू खचून जायचं नाही. अगं, घराचा आधार असणारी बाई खचली ना की सगळं घरच खचतं ग. आई, मी वचन देते तुम्हाला, मी नाही खचणार. गेल्या 20 वर्षांमध्ये या घरासाठी जे जे नाही करता आलंय ना, ते सगळं करेन मी आई. शेखरच्या मनातून सगळे गैरसमज दूर करेन. अद्वैत साहेबांच्या अंगावर वरून दगड पडतोय आणि अद्वैत साहेब त्यांच्या ऑफिस मागच्या नव्या साईटवरच गेलेत. ह्याचा अर्थ हे आत्ता घडणार आहे. ओ ताई, चला गाडी निघाले. ताई चला. ए चल रे, काढ गाडी. यायचं नाही वाटतं ताईला. कोणाचं अप्रुव्हल घेतलं तुम्ही? सर, मी विचार करत होतो की जो विचार करायचा आहे ना तो प्रोजेक्ट डिझाईन करताना झालाय. आता तुम्हाला फक्त गोष्टी एक्झिक्यूट करायच्या होत्या. सावंत, तुम्ही किती वर्ष काम करताय कंपनीत? सर 5 वर्ष झाली. मग तुम्ही तुमच्या लेवलला एवढा मोठा डिसिजन कसा घेतला? नाही सर, मी सांगणारच होतो. कधी साईट कंप्लीट झाल्यावर? सर प्लीज आपण ऑफिस मध्ये जाऊन बोलूयात ना. मी तुम्हाला सगळा प्रॉब्लेम एक्सप्लेन. काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. हे फक्त तुमच्या इग्नोरन्स मुळे झालं. सॉरी सर. शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही.
या घराशी तुझं काहीतरी नातंय नेत्रा. हे घर तुला इथे परत बोलावेल. नेत्रा, नेत्रा, तू तू परत आलीस? नेत्रा, अगं काय काय झालं तुझ्या हाताला? तू तू एक काम कर, तू ये बस आतमध्ये ये. आधी शेखर, हे काय आहे? नेत्रा नेत्रा कुठेही जाणार नाही. नेत्रा याच घरात राहणार. एवढं सगळं होऊ नये ती मुलगी आज माझ्या समोर आहे. तू का माझा अंत पाहतोयस? काय झालंय काय तुला? ती मुलगी का परत आली आहे? आई, तू आधी शांत हो. तुला सगळं कळेल. पण आज मी नाही. अद्वैत सांगेल नेत्रा या घरात का असायला हवी ते. अद्वैत बोल. बाबा मी अद्वैत असं शांत बसू नकोस. आज तू बोलणं महत्वाचं आहे. नेत्रा तुझं रक्षा कवच आहे यावर तुझाही विश्वास नव्हता. त्यामुळे तू आज काय पाहिलंस, तुला आज काय वाटलं हे तू सगळ्यांना सांग. तू आज मी नेत्राला सोडायला गेलो होतो त्यावेळी मला साईटवरून फोन आला. साईटवर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मी आणि बाबा साईटवर पोहोचलो आणि साईटवर काम चालू होतं. मला काहीच झालं नाही. नेत्राने माझा जीव वाचवला. पण अनफॉर्च्युनेटली नेत्राला खूप लागलंय. आई, आता तरी समजून घे ग. नेत्रानं अद्वैतचा पुन्हा एकदा जीव वाचवलाय. मग तिला अद्वैतचं रक्षा कवच का नाही म्हणायचं? आधी आतापर्यंत छोट्यात छोटी गोष्ट पण शेअर केलीस तू माझ्या बरोबर. लंडनला होतास तेव्हा तर सगळंच शेअर करायचंस ना.
म्हणजे माझ्यापासून कधी काही लपवून नाही ठेवलंयस तू. हो, पण आता अचानक हे सगळं का बोलतेस तू? नाही म्हणजे तू खाली आत्ता जे काही सांगितलंस तसं खरंच घडलं होतं? नाही की कोणाच्या प्रेशर खाली येऊन तू बोललायस सगळं? प्रेशर आणि माझ्यावर? आई, कोणी असं का करेल? जे घडलं तेच सांगितलंय मी नेत्राला स्वतः बस स्टँड जवळ सोडलं होतं, पण तरीही ती वेळेत साईटवर पोहोचली आणि मला वाचवलं. इन शॉर्ट, तिला पुढे असं काहीतरी घडणार आहे हे आधीच माहिती होतं. मायसेल्फ डॉक्टर अद्वैत राजाध्यक्ष. मी तुमचं ड्रेसिंग करायला आलोय. पण साहेब, काहीच गरज नाहीये. बॉडीगार्ड, डॉक्टरांनी काय सांगितलं? जखम छोटी असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, हो ना? हो, पण ठीक आहे, म्हणजे मी केलं असतं नंतर. स्वतःचं ड्रेसिंग स्वतः करणार आहेस तू? करून दाखव. हे जर असं करता येत असतं तर माझा ऍक्सिडेंट झाल्यावर मी स्वतःचं ड्रेसिंग स्वतः केलं असतं ना. तुझी काय गरज होती, हो ना? मग द्या तिकडे. आता हे थोडं झोंबेल. सॉरी. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू अजून. साहेब, बस मी धरते. खात्री? हा. आता हे इथे. ओ, थँक्यू. नाईस. खरं तर मी तुला बाहेर बोलवणार होतो ड्रेसिंग करायला. फोनही केला मी तुला, पण फोन उचललाच नाहीस तू. फोन नाही आहे ना माझ्याकडे. हा घे, ठेव तुझ्याकडे. काय, तुला माझा नंबर पाठ आहे, सो तू कधी कोणाच्याही फोनवरून मला फोन करू शकतेस. पण जर मला तुझ्याशी बोलायचं असेल तर मी काय करायचं? ठेव. नाईस. आणि मला एक गोष्ट सांग बॉडीगार्ड. बाबा म्हणाले तुला देवीचं वरदान आहे, म्हणजे नेमकं काय? हं? सी, मला अजिबात रेडिक्यूल करायचं नाहीये, पण सी काय, एकतर माझा देव बिव या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. आणि बाबा काल जे काही बोलले त्याचा मला अजिबात अर्थच लागत नाही. सो मला फक्त हे समजून घ्यायचंय. मला सांग ना, तुला वरदान आहे म्हणजे काय, आणि तुला कधी समजलं की तुला देवीचं वरदान आहे? आणि वरदान आहे म्हणजे काय? देवी तुझ्या समोर प्रकट होते.
तुलाही तुझ्या भावासारखीच सवय लागली ना, नेहमी सारखं उशिरा यायचं. अरे केव्हाची वाट बघतोय मी. कशाला? कशाला म्हणजे? अगं तूच सांगितलं ना बंटीला ही पार्टीची तयारी कर म्हणून. हा, आता बघ त्याने मला कामाला लावलं आणि स्वतः गायब झाला. पण एक बरं झालं, तो नाहीये तर आपल्याला जरा जास्त वेळ मिळेल नाही. 7:30 आपल्या आयुष्यातनं कायमची गेली. ह्या पार्टीला आपण सुरू करूया. हे घे. हा घे. तुला का वेट बीड लागले काय? ग्लास कशाला फोडला? कशाला फोडला? ती नेत्रा परत आलीये. काय? शेखर घेऊन आलाय तिला. तिने अद्वैतचा पुन्हा जीव वाचवला म्हणून. आता हा प्लॅन तू कधी केलास? हा, आणि हे माझ्यापासून लपून तुला काय मिळणार आहे? मी प्लॅन केला नाहीये. हा प्लॅन नव्हता. मग हे सगळं घडलं कसं? साईटवर ऍक्सिडेंट झाला. अरे यार, 7:30 सुटत नाहीये. बायको माझा ऐक, आपण एक घाव घालू आणि हे मॅटर कायमचं संपून टाकू. मी सरळ इथून तिच्या गावी जातो, त्या आजोबाची बोटं छाटतो आणि पाठवून देतो. नाही ही धावत गावी गेले ना. तुम्ही काहीही करू नका अनिल, प्लीज. हे असं भटकत राहण्यापेक्षा घरी जाऊन बसा आणि बाहेर पडू नका प्लीज. मी सांगेन तोपर्यंत काहीही करू नका, हेच सांगायला आले होते मी. समजून घ्या जरा. साहेब, कॉफी. तर तू कशाला आणलीस कॉफी? हाताला आराम दे. नाही ठीक आहे, एवढं काही नाही. अगं हाताला आराम देशील तर जखम पटकन भरली जाईल. मी एक काम करतो, मी रुपाली आणि केतकीला सांगतो तुला कुठली कामं द्यायचीच नाही. नाही साहेब, खरंच ठीक आहे आणि मी घेते काळजी. नक्की? हो. बर. साहेब, मला घरी जायचंय. असं अचानक? घरी काहीतरी घडलंय जे मला माहित नाहीये. म्हणजे आईने माझ्या वरदानाबद्दल कोणाला तरी सांगितलं आणि आई असं कधीच करत नाही. आई ह्या गोष्टीबद्दल कधीच कोणालाच काही बोलत नाही. पण ह्या वेळेला तिने तसं केलं आणि फोनवर सुद्धा तिचा आवाज मला खूप अस्वस्थ वाटत होता. मला ना तिच्या आवाजावरूनच कळलंय की नक्कीच काहीतरी घडलंय, म्हणून मला जायला हवं साहेब तिथे. पण नेत्रा, असं अचानक तू अद्वैतला एकट्याला सोडून, कालच एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या नेत्राच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. हो ताई, पण झालंय काय असं? आणि तुम्ही एवढ्या घाबरल्यात का? काय झालं काय नेमकं? आई मला सांग, तुला काळजी वाटते का माझी? अगं हे काही नाहीये, मी अगदी बरी आहे. नक्की काय झालंय आई? मी काल पण फोनवर मला तू फार अस्वस्थ वाटलीस. नक्की काय झालंय? नेत्रा, मी तुला सांगते तेवढं. त्या घरावर कोण विघ्न आणतंय, हे सगळं कोण करतंय, हे सगळं माहित असून सुद्धा मी काहीच करू शकले नाही. बाकी माणसं खूप चांगली आहेत, फक्त त्या रुपाली बाई साहेब आहेत ना, त्या असं वागतात. अगं रुपाली, अरे वा, नवीन कामवाल्या बाई आल्या. तुम्ही बोलाल की तू बोलवलंस नेत्रा? रुपाली ती नेत्राची आई आहे. सॉरी. माफ करा, त्याला माहिती नव्हतं. ही माझी बायको रुपाली.
आई चला आपण आज जाऊन बोलूया. ही नेत्राची आई अचानक कशी काय आली? नाही म्हणजे नेत्रा बोलली नव्हती ना काही म्हणून विचारते. तिला भेटायला आली असेल. कित्येक दिवसात नेत्रा घरी गेली नाही ना. हरकत नाही. खरं तर बरंच आहे. नेत्राला बरं वाटेल आईला भेटल्यावर. अद्वैत कुठे आहे? मी तेच विचारायला आले होते. अद्वैत कुठे आहे? काय? नाही म्हणजे ना तर तो बेडरूम मध्ये आहे ना तर इथे हॉलमध्ये आहे म्हणून विचारते. कुठे गेला? आम्ही तर जिम मध्ये एकत्र आलो होतो. गेला कुठे? तेच हा मुलगा ना. अद्वैत, अद्वैत. ही नेत्राची आई इथे कशाला आली? ये अगं ये. बस इथे बस. आई आई मला नीट सांग नक्की काय झालंय? का रडतेस तू एवढी? मला सांग तू अचानक कशी काय आलीस? आणि बाहेर असं का म्हणत होतेस की तू मला इथून घेऊन जायला आलीस? काय झालंय नक्की? नेत्रा तुला देवीचं वरदान आहे. ते कोणाला सांगू नको असं मीच तुला सांगितलं होतं ना ग. नेत्रा माफ कर मला, पण मी सगळं त्यांना सांगून टाकलं. नेत्रा आता तुझी देवी तुझ्यावर चिडेल. तुला त्रास होईल नेत्रा. आई तू थांब. हे घे आधी पाणी घ्या आई. हे घे. नको मला. नेत्रा अगं आबा बरेत, काही झालं नाहीये त्यांना. आईला की कोण होती ती माणसं? नाही माहित, पण गावातली नक्कीच नव्हती. मग कोण असेल? नेत्रा तेच कळलं नाही ना ग. अगं आई अगं मग तू आबांना सोबत का नाही घेऊन आलीस? त्यांना तिकडे एकटं का सोडलंय? नेत्रा ग मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी आले. नेत्रा त्या माणसाची मजल एवढी पुढे गेली की ना तो काही करू शकतो. तो आपल्यावर लक्ष ठेवून असेल. मला खूप भीती वाटते नेत्रा, खरंच खूप भीती वाटते. माझं चुकलं. आई काय करतेस तू? नको असं नको करू. तू शांत हो. मी बघते काय करायचं. तू थांब, मी आलेच. मग तो चित्रकार तुमच्या वर्णनाप्रमाणे त्या माणसाचं चित्र काढेल. साहेब मी हात जोडते. आम्हाला अजून या प्रकरणात नाही अडकायचंय. मला फक्त माझ्या नेत्राला घेऊन जाऊ दे. ताई तुम्ही आधी शांत व्हावं. अहो नेत्राला घरी घेऊन जाण्यानं प्रॉब्लेम सुटणार असेल तर मी आत्ता सांगतो तिला घेऊन जा. पण त्याने प्रॉब्लेम सुटणार नाही, प्रॉब्लेम वाढेल. हे बघा ह्या सगळ्या मागे नेमकं कोण आहे हे शोधून काढायला नको का? आई साहेब बरोबर बोलतायत. एकदा का ती माणसं पकडली गेली ना की मग ते नक्की कोण आहेत, त्यांना कोणी पाठवलंय सगळं कळेल आपल्याला. आणि त्यांना कोणी पाठवलंय हे कळलं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. हो ना? अरे तुला किती वेळा सांगायचं की असं वागू नकोस. बाबा सॉरी. सॉरी काय सॉरी? तुझ्या सॉरी पेक्षा तुझा जीव जास्त महत्वाचा आहे मला. बाबा तुम्ही चिडू नका प्लीज. मी तुम्हाला सांगणार होतो बट इन्स्टंट डिसिजन झालं त्यामुळे मला लगेच जावं लागलं. बरं आता सांगशील का कुठे गेलो होतास ते? मी नेत्राच्या सायकॅट्रिस्टकडे गेलो होतो.
कशाला? आता सायकॅट्रिस्टची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? हा म्हणजे तुला कळते का, ह्या सगळ्यामुळे गोष्टी अवघड होतील. हे बघ, नेत्राच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं उघड आहे, काही लपलेलं नाहीये. मग आता सायकॅट्रिस्टची काय गरज आहे? बाबा, नेत्राने जे काही सांगितलंय ते सगळं सुपर नॅचरल आहे आणि माझा अजून तरी या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. ठीक आहे, आपण बोलूया नंतर या विषयावर. एक महत्वाचं काम आहे. मला सांग, कारेकरचा भाऊ स्केच आर्टिस्ट आहे ना? हो, पण काय झालं असं का विचारता? एक काम कर, कारेकरला फोन कर, त्याच्या भावाचा नंबर मिळव आणि त्याला घरी बोलवून घे. हो, पण झालंय काय? तुला मी सगळं नंतर सांगतो. हे बघ, नेत्राची आई आली, आधी बोलवून घे त्याला. बरं. कारेकरांचा भाऊ, एवढं सोपं आहे ते? हा, तुम्हाला सांगितलं तेवढं करा ना अनिल, प्लीज. मी तुम्हाला कारेकरांचा नंबर पाठवलाय, त्यांच्याकडून त्यांच्या भावाचा नंबर घ्या. आधीने एव्हाना फोन केला असेल त्याला, तो यायला निघाला पण असेल. अनिल, काय? एक काम करतो, त्या राजाध्यक्षांच्या बंगल्याबाहेर फिल्डिंग लावतो. तो आला रे आला का त्याला बाहेरच्या बाहेर सुमडीत उचलतो आणि मग फुरसतीत त्याचा एक एक बोट छाटतो. कसा चित्र काढतो तेच बघतो. काय कुठे डोकं चालतंय तुमचं? मूर्खपणा नका करू तुम्ही, प्लीज. मूर्खपणा? तुझी हिंमत जास्त वाढली असं वाटत नाही तुला? लक्षात आहे ना कोणाशी बोलतेस? अनिलशी बोलतेस, त्या फालतू बंटीशी नाही, कळलं ना? हे बघा, तुम्ही असं काही केलं ना तर प्रकरण अंगाशी येईल आपल्या. हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव. त्याला सुमडीत बाहेरच्या बाहेर उचलीन मी. तुमच्या माणसाने काम नीट नाही केलं, तो कारेकरांचा माणूस घरात आला तर काय होईल कळतंय का तुम्हाला? प्लीज समजून घ्या ना अनिल, प्लीज. काही वेळातच तुमचा चेहरा त्या पेपरवर उठेल आणि मग आपण दोघेही पकडले जाऊ, जेलमध्ये जायची तयारी करा मग तुम्ही. यार बायको, तू अशी लपडीवाली कामं देतेस ना, सगळं घोळ होऊन बसलंय. प्लीज प्लीज काहीतरी करा अनिल, प्लीज. करतोय, विचार करतोय. तिकडे असतो ना तर मी हा गेम ना एका झटक्यात वाजवला असता. मी इथे अडकून पडलोय ना. तुम्ही कुठेही असा, त्यांनी काही फरक पडत नाही, पण हे काम करा प्लीज. आणि जर नाही जमलं ना तर मग जेलमध्ये जायची तयारी करा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो काय करता येईल ते. डोळे कसे होते साधारण?
माझी 20 वर्षांची मेहनत अनिलमुळे मातीमोल ठरणार आहे आज. काहीच करू शकले नाहीत ते. संपलंय, सगळं संपलंय रुपाली, सगळं संपलंय. एक मिनिट. हा बोला. सॉरी. हा तुम्ही सांगा. तुम्ही घ्या ना फोन. महत्वाचा असेल कदाचित. तिसऱ्यांदा येतोय ना. घ्या फोन घ्या. हॅलो. मिलिंद कारेकर. हो बोलतोय. तोंड बंद ठेवायचं आणि मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. तू ज्याचं चित्र काढतोयस ना तो मीच आहे. तुझी मुलगी सेंट मेरी स्कूलमध्ये जाते ना. सकाळी 7:30ला बसमध्ये चढते, संध्याकाळी 5ला बसमधून उतरते. एक्सक्यूज मी आलोय. तुम्ही शांत व्हा, घाबरू नका. हो पण तुम्हाला कसं माहित? आता हे चित्र काढायचं थांबलं नाहीस ना तर आज संध्याकाळी तुझी मुलगी बसमधून उतरणार नाही. अहो पण जे सांगतोय तेवढंच करायचं. तू चित्र काढायला सुरुवात केलीस? हो. गुड. मग आता भलत्याच माणसाचं चित्र काढायचं. नाहीतर आज संध्याकाळी तुझी मुलगी. कळलं ना? काय झालं मिलिंद? थोडं पाणी मिळेल? मी आणते. या ना तुम्ही. हा. केलं तसंच स्केच केले मी. म्हणजे त्यांचंच काहीतरी कन्फ्युजन होतंय. हो पण आपण एकदा ट्राय तर करू शकतो ना. नाही, जरा मला मुलीला आणायला जायचंय. जरा घाईत आहे मी. तर मी निघतो. साहेब अगं किती घाबरले आहेत त्या. जा त्यांना खोलीत घेऊन जा. नेत्रा चल आपण जाऊया इथून. ऐक ना नेत्रा, चल ना इथून. मला नाही राहायचं इथे. जा त्यांना खोलीत घेऊन जा. नाही, खोलीत नको नेत्रा. आई तो आई साहेब मी आई सावकाश. ती नेत्राची आई आहे का गेली? त्या कसल्या जात आहे? म्हणजे मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काय झालंय काय? फोन का कट केलास?
नाही नाही, तुम्ही आधीशी बोला ना प्लीज. कशाबद्दल? त्या नेत्राची आई खूप विचित्र वागतायत, नेत्रासारख्याच. मला खरंच खूप काळजी वाटते. ठीक आहे, मी बोलतो नंतर त्यांच्याशी. हे अनिल का फोन करतायत? त्या निघणार आहेत, त्यांची जायची व्यवस्थाही करायची आहे मला. चल निघतो. थांबा. फोन घे ना, उचल. हॅलो रुपाली, रुपाली आवाज येत नाही. हॅलो. हा गुरुजी. अगं अनिल बोलतोय. नमस्कार. घरात काही कांड झालंय का? हो हो, आलं लक्षात. अहो नाही, जरा घोळच झाला. मला नाही जमलं 2 दिवस यायला, पण प्रसाद पाठवलायत ना तुम्ही? सोमवारी करायचा आहे अभिषेक. हो कळवते. नमस्कार. अभिषेक? गुरुजी, आधी तू विचार केलास का, म्हणजे नेत्रा आणि तिच्या आईबद्दल जे आपण बोललो त्या संदर्भात? आई, आपलं बोलणं झालं ना यावर. अरे हो, पण आता त्यांनी स्केच काढायला सांगितलं ना, ते वर्णन केलं. पण आपल्याला कसं कळणार की ते सगळं काल्पनिक होतं की खरं होतं ते? माझी एवढीच इच्छा आहे की आपण नेत्राच्या आईला मदत करायला हवी. अर्थात नेत्राशी बोलून तिला विश्वासात घेऊनच करूया हे सगळं. पण ते वेळीच करायला हवं रे. आणि तू मगाशी म्हणत होतास की नाही, नेत्राचं रहस्य शोधायला हवं, तर तिच्या आईच्या वागण्या बोलण्यातून ते सापडू शकतं आपल्याला. तू एकदा बोल बाबा नेत्राशी, म्हणजे उशीर व्हायला नको. माझी एवढीच इच्छा आहे की आपल्याकडून नेत्राला, तिच्या आईला जमेल तितकी मदत व्हावी. सोडलं साईला? हो साहेब साईटवर गेलात. तुम्ही ऑफिसला जाणार आहात ना? मी तुम्हाला सोडते आणि मग परत घरी येते. आय नो. नेत्रा, जरा बस ना. काय झालं? बस जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. नेत्रा, तू बस. आधीला बोलायचंय ना तुझ्याशी. बस बस बस, शांतपणे बस. आधी बोल. नेत्रासी, आज घरात जे काही झालंय त्याचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे? सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण त्यासाठी आधी आपण एक्सेप्ट करायला हवं की प्रॉब्लेम्स आहेत. मला काही कळलं नाही. मी तुझ्या आईला जो त्रास होतोय, तुझ्या आईचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बोलतोय. सी नेत्रा, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तू एक गोष्ट समजून घे. या गोष्टीकडे जेवढं दुर्लक्ष करशील ना, तेवढा जास्त त्रास होईल आईला. साहेब काय बोलताय तुम्ही? आईला काहीच झालं नाहीये. आई अगदी ठणठणीत आहे. नेत्रा, मी काय सांगितलं होतं तुला? टेन्शन घेऊ नकोस. साहेब, पण मी फक्त हेच सांगते की नेत्रा शांत हो. आम्ही तुला जशी मदत करतोय ना, तशीच तुझ्या आईला पण करणार आहोत. देवी आई, ताई साहेबांचा पापाचा घडा कधी भरणार आहे? ऐत्री नैना देवी लवा, ऐत्री नैना देवी लवा, ऐत्री नैना देवी नमा, ऐत्री नैना देवी लवा.
त्रिनयना देवी मंदिर. किती असतील रे पायऱ्या? बॉस मी काय म्हणतोय, तुम्ही जाऊन येता का? ते वडापाव खाऊन ना माझं पोट एकदम गच्च झालंय माहिती का? अशा कानाखाली वडा काढीन ना, हा 3-3 हदडताना तुला ते कळलं नाही. चल हे देवी, चल रे. लय लांब आहे बॉस. साहेब, आई ज्या माणसाबद्दल बोलत होती ना, मला खात्री आहे की तो माणूस रुपालीबाई साहेबांचा आधीचा नवरा आहे. खरं तर या सगळ्यामध्ये तो सतत त्यांच्या सोबत आहे. आपण जर त्याला पकडू शकलो ना तर कदाचित सत्य लवकर बाहेर येईल. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी शेखर अयाध्यक्ष बोलतोय. मागे मी तुम्हाला अनिल म्हात्रे या माणसाबद्दल सांगितलं होतं. त्या माणसाचा शोध घ्यायचा होता. काही कळलं? बरं ठीक आहे, लवकरात लवकर कळवा. हो, मी उद्या भेटू शकतो. ठीक आहे, थँक्यू. बॉस इथे तरी काय खबर मिळेल ना? हाच तर प्रश्न पडलाय, कसलं वरदान आणि कसलं काय. आता ती काय देवी स्वतः प्रगट होऊन त्या 7:30ची माहिती देणार आहे. सगळा झोल आहे. बॉस काय हे बघ काय, कसलं दार असेल रे हे? बॉस तुला तर लॉक आहे. मला वाटतं आपल्याला ह्याच्यातच काहीतरी सापडेल. उघडून बघूया. हो. कोण आहे रे? काय चाललंय ते? काय बरी आहेस ना? हो हो साहेब, मी 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 पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. नाही नको. अद्वैत कुठे? साहेब त्यांच्या खोलीत आहेत. मी गेले होते त्यांना ऑफिसला सोडायला. रुपाली? त्या पण खोलीत असतील. साहेब, तुम्ही काही विचार केला का? मी तुम्हाला सकाळी जे काही सांगितलं होतं रुपालीबाई साहेबांच्या पहिल्या नवऱ्याबद्दल. राईट. माझं आज खोपोली पोलिसांची बोलणं झालंय. गावात तुझ्या घराजवळ 2 पोलीस साध्या कपड्यात असतील, जेणेकरून तुझ्या घरच्यांना त्रास होणार नाही पुन्हा. थँक्यू साहेब, थँक्यू. पण ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. नाही सांगणार. पण साहेब, तुम्ही काही केला का विचार? साहेब, मी खरं सांगते, रुपालीबाई साहेब आजही त्यांच्या आधीच्या नवऱ्याच्या संपर्कात आहेत. त्यांच्यामुळेच हे सगळं घडतंय. मी पाहिलंय साहेब त्यांना, मी खरंच पाहिलंय. मला नाही माहित आजचं चित्र कसं चुकलं, पण डोळे हुबेहूब त्या अनिल सारखेच होते. मला माहितीये साहेब. मला नाही कळत मी तुम्हाला कसं समजवू, कसं पटवून देऊ. माझ्याकडे काही पुरावा पण नाहीये. पुरावा? काय झालं साहेब? नेत्रा, चल माझ्या बरोबर. चल.
साहेब हाच आहे तो. साहेब हाच आहे जो मला भूतकाळातल्या संकेतात दिसला होता. मी तुम्हाला ज्या वस्तीत घेऊन गेले होते ना तिथे मला हाच दिसला होता. मला नाही माहित रुपालीबाई साहेबांना कसं कळलं आणि त्यांनी याच्याशी बोलून कट रचला आणि नाही सत्य तुमच्या समोर येऊ शकलं. पण साहेब अनिल साहेब सावकाश तुमचा हात. साहेब हा माणूस आता वावोशी पर्यंत जाऊन पोहोचलाय. आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं. एकदा का हा माणूस सापडला ना की मग तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील साहेब. मी ऑलरेडी आता शोध सुरू केलाय नेत्रा. मी पोलिसांनाही सांगितलंय. जोपर्यंत हा सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. खून गुंड चोर पोलीस काय आहे सगळं. आई माझं आयुष्य कधी होतं का साधं सुद्धा. आपल्या घरी कोणी यायचं नाही. माझं तोंड बघितलं तर कामं पूर्ण होत नाहीत म्हणून. घराबाहेर पडले तर कोणीतरी अवदसा म्हणायचं, कोणी अपशकुनी म्हणायचं. माझ्या तोंडावर रस्ता बदलून निघून जायचे लोक. पण आता मी सगळं स्वीकारलंय कारण मला माहितीये की हेच आहे माझं आयुष्य. त्यामुळे ठीक आहे. पण आई मी तुला शब्द देते, मी तुला आबांना हे मला काही होऊ देणार नाही. तुम्ही काळजी घ्या. मी ते ठीक आहे. बरं मी ठेवू. नेत्रा काळजी घे ग स्वतःची. हा महत्वाचं बोलायचंच राहिलं. या ना साहेब आत या. बॉडीगार्ड तू गाणं गातेस ना? म्हणजे मी ऐकलंय तुला गुणगुणताना गाताना आणि आवाज खूप छान आहे तुझा. आपण एक काम करू बॉडीगार्ड, आपण तुझ्यासाठी एखादे म्युझिक टीचर बघू. ते तुला मस्त गाणं शिकवतील. बरं वाटेल तुलाही. पण असं अचानक नाही. खरं तर हे मला आधीच डोक्यात आलं होतं. म्हणजे तू इतका छान डान्स केला होतास तेव्हाच मला वाटलं होतं की तू अशा काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायला हव्या. काय तू गाणं शिकशील, तुझं मन रमेल, तुलाही आनंद मिळेल. काय हरकत आहे. तू एक काम कर, तू व्यवस्थित विचार कर, तुझा वेळ घे आणि तुझा जो काही डिसिजन असेल तो मला सांग. ओके? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे तुला, तुझ्या आईला कधी काही प्रॉब्लेम आला तरी सगळ्यात आधी मला सांगायचं. ओके? त्याची काही गरज नाही पडणार साहेब. सॉरी. आता सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. कसलं चित्र? कळेल तुम्हाला. बर तू झोप, आराम कर. गुड नाईट.
ही पुन्हा ओव्हरथिंक करायला लागली. असा का बघतोयस माझ्याकडे? नाही काही नाही. छान वाटतंय तुझ्या बरोबर बसून असं कॉफी प्यायला. नाही तर बऱ्याच वेळा बाकीचं जेव्हा जेवत असतात किंवा ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा तू नसतेसच ना आमच्या बरोबर. काही माणसं आयुष्यात आल्याने सवयी बदलतात आधी. काही गोष्टींची जाणीव होते आणि नेत्रा घरात आल्यापासून माझं तसंच झालंय काहीसं. सो मी प्रयत्न करते तुमच्यासारखं नॉर्मल आयुष्य जगण्याचा. एक गोष्ट सांगू आधी, नेत्राची मला इतकी सवय झालीये ना की तिच्याशिवाय पानच हलत नाही माझं. माझं पण. हो ना. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. काय रे आधी, इतक्या गोड मुलीला शैतान म्हणतोयस? मस्करी करतोय. अरे अद्वैत, तुझं अजून आवरलं नाही, आपल्याला निघायचं आहे. मी रेडी आहे, चला. साहेब तुम्हाला नाश्ता? नाही नको. आपण फोन घ्या ना. हा फोन. हा हो. हॅलो. गुड मॉर्निंग राजाध्यक्ष साहेब. गुड मॉर्निंग. सॉरी सकाळ सकाळी फोन केला पण एक माहिती द्यायची होती. बोला. अनिल म्हात्रे बद्दल माहिती मिळाली. अनिल म्हात्रे भेटून बोलूया. ओके. अद्वैत तू गाडी काढ, मी नेत्राला सॅलरी देऊन आलो. येस चल बाय गागू. बाय. बॉस, जोराचं वादळ सुटलंय. आपल्याकडे टाइम नाहीये. आता वादळ येऊ दे, नाही तर भूकंप. ही कालपेटी इथून घेऊनच जायच्या.
देवी आई, हे कसलं वादळ घोंगावत आहे? सगळ्यांचं रक्षण कर देवी आई, रक्षण कर सगळ्यांचं. बॉस, तो म्हातारा आलाय. नेत्राचा आजोबा. बॉस, आता काय करायचं? शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही. नमो देव्यै महादेव्यै शिवयै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मनाम्. नमो देव्यै महादेव्यै शिवायं सतता प्रणाम. एवढं काय या पेटीत? हलता हलत नाही. केच शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही. पुढे काय करायचं तिलाच विचारतो. बंद का ठेवला होता फोन? इथे इतकं टेन्शन आहे, त्यात तुम्ही असा मूर्खपणा नका करू. मी इथे काय गोट्या खेळतोय काय ग? ती पेटी उडवली ना मी आता, आणि फोन जर चालू ठेवला असता तर गावकऱ्यांनी चांगला चेचून काढला असता. कळलं ना? काम झालं का? चोरलीत का पेटी? आता कुठे आहात तुम्ही? हे बघा अनिल, प्लीज जरा जरा सावध राहा. एका दमात एवढे प्रश्न? काय झालंय काय? काहीतरी काहीतरी घोळ होणार आहे. त्या नेत्राने काहीतरी चाल खेळली आहे. अनिल, कदाचित पोलीस तुम्हाला पकडू शकतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अनिल. तुम्ही कोण? अनिल? मी फ्रान्सिस बोलतोय. फ्रान्सिस परेरा. हा? म्हणजे तुला काय वाटलं मी मागचा पुढचा विचार करत नाही? हे बघ, आपण आपलं सगळं सॉलिड सेट करून ठेवलंय. अनिल म्हात्रे केव्हाच मेलाय. आता जो आहे ना, तो आहे फ्रान्सिस परेरा.
इन्स्पेक्टर हे कसं शक्य आहे? तुम्ही काय काय बोलताय इन्स्पेक्टर? अहो साहेब, पेपर चेक करा तुम्ही. तुम्ही ज्या अनिल म्हात्रेला शोधताय त्याचा जवळपास 14 वर्षापूर्वी म्हणजे 2009 साली मृत्यू झालाय. पण नेत्रा तर म्हणत होती अनिल आणि रुपाली संपर्कात आहे. तुम्हाला नक्की माहिती आहे ही माहिती बरोबर आहे? हो, सरकारी कागदपत्रामध्ये नोंद आहे तशी. तो हयातच नाहीये, मेलाय. बॉस, मी काय म्हणतोय, मला वाटतं आपण पेटी नाही मोठा ट्रक खेचत आणलाय. ट्रक. हा यार. एक काम करूया, इथेच उघडे. ठीक आहे बॉस. वावशीपासून आपण फार लांब नाहीये. तू लक्ष ठेव, मी हा लॉक तोडतो. नेत्रा, हॅलो आबा, फोन केला होता तुम्ही? तुमची तब्येत ठीक आहे ना? मी बरा आहे बाळा, तू कशी आहेस? मला मला कसं तरी वाटतंय, म्हणजे काहीतरी विचित्र घडतंय असं वाटतंय. काय झालंय बाळा? मग कळत नाहीये काय होतंय. म्हणजे मी आता चहा घेऊन जात होते तर माझा असा तो माझ्या हातातली कपबशी अशी अचानक थरथरायला लागली. हात पण थरथरायला लागला आणि शरीरात असं काहीतरी कंप झाल्यासारखं होत होतं मला काय. आणि आता कानात सुद्धा काहीतरी आवाज घुमत होता जोर जोरात. कसला आवाज नेत्रा? काहीतरी कोणतरी काहीतरी तोडतंय, काहीतरी जोरात तुटण्याचा आवाज येत होता. आबा काहीतरी विचित्र होत आहे. त्या देवी आईच्या मनात काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये. आबा तुम्ही नका काळजी करू. आज शेखर साहेब रुपालीबाई साहेबांच्या पहिल्या नवऱ्याला पकडले. कुठे निघालीस? कशाला पळपुटेपणा करतीयस? हात सोडा माझा. सोडणार? तू माझं घर कधी सोडणारस? बघू नकोस इकडे तिकडे, कोणीच येणार नाहीये मदतीला. आता आपण एकमेकींशी स्पष्टपणे बोलतो की नाही? मग स्पष्टपणेच बोलूया. कशाला उगाच आडपडदा ठेवायचा आहे? सापडला का माझा नवरा? माझ्या नवऱ्याला शोधत होतीस ना? पहिल्या नवऱ्याला मला शेवटची संधी दिली होतीस. आता मी तुला शेवटची संधी देते. आजची रात्र आहे, निघून जा इथून. काय म्हणाली होतीस तू? त्रिनयना देवीकडे क्षमा मागा, प्रायश्चित्त करा. ती देवी क्षमा करेल तुम्हाला. तुझ्या देवीने तुलाच साथ दिली नाहीये, पण ह्या देवी पुढे जर तू शरणागती पत्कारलीस तर ही देवी मात्र क्षमा करेल तुला. निघून जा बऱ्या बोलाने, नाहीतर पश्चाताप करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. अनर्थ घडेल. आजचीच रात्र आहे, निघून जा. रात्र वैऱ्याची आहे बाई.